हाय, मी जास्त बोलणार नाही कारण की मी चहा प्यायच्या आधी जास्त बोलत नाही. माझ्यात तेवढी एनर्जी नसते. त्याच्यामुळे मला पहिले चहा पिऊ द्या. आणि दुसरं म्हणजे हो, मी रोज रोज अशा प्लेटमध्ये बिस्किट घेऊन चहा वगैरे पित नाही. मी डायरेक्टली पिते. पण मी ते व्हिडिओसाठी केलं आहे. पण मी रोज बिस्किट पण खाणं बंद केलं आहे. मी बिस्किट खात नसते रोज, पण मी व्हिडिओसाठी करते. तर जर तुम्हाला चिडवायचं असेल मला प्लेटसाठी, तर तुम्हाला शाबासकी पण द्यावं लागेल की मी रोज बिस्किट खात नाही याच्यासाठी, म्हणजे मैदा खात नाही. आय नो मी काही पण बडबड करते कारण की माझ्या दिमागमध्ये, माझ्या शरीरामध्ये अजून चहा गेलेला नाही आहे. आता बोला दोस्तो. एनिवेज, हाय दोस्तो, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी. या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हॉट आय ईट इन अ डे. आणि आता वाजले आहे 12 कारण की मी लेट उठली, म्हणून मी आता डायरेक्ट ब्रंच करणार आहे. लंच आणि ब्रेकफास्ट नाही करणार आहे. सो एक मील तर आपलं गायब झालं आहे या याच्यातून. कारण की तसं पण मी बनवणार होती, जे पण मी खाणार आहे ते मी बनवणार होती. सो चांगली बात आहे, एक मील गायब झालं, मला कमी बनवावं लागेल. बट आता मी थोडंसं चाय बिस्किट करणार आहे. हे नाही आहे माझं ब्रंच, बाय द वे, अजून आहे थोडंसं. इतकी पण शॉर्टकट नाही आहे यार दोस्तो मी. तर पहिले मी चाय बिस्किट खाते आणि मग नंतर मी थोडीशी रेडी होणार आणि मग नंतर आपण ब्रंच बनवू. माझ्याबद्दल एक फन फॅक्ट सांगते. तुम्ही जर फ्युचरमध्ये मी काही करू शकले नाही तर मी पण एक चहाची टपरी टाकून खूप चांगला बिझनेस करू शकते. कारण की मी खूप मस्त चहा बनवते आणि मॅगी पण. आपण एक काम करू, मी पटकन चहा पिते, थोडीशी रेडी होते आणि मग जेव्हा मी ब्रंचची तयारी करणार तेव्हा बनवणार, तेव्हा आपण भेटू, ठीक आहे? ओके, सो इट्स टाइम फॉर ब्रंच. म्हणजे पहिले तर मला बनवावं लागेल आणि मी आता किचनमध्ये आली आहे आणि मी आज ब्रंचमध्ये खाणार आहे उत्तप्पा. तसं तर मला उत्तप्पा इतका मी खात नाही, बट कधी कधी चालतो. सो आज तो दिवस आहे ज्या दिवशी कधी कधी चालतो उत्तप्पा. तर चला आधी बनवूया. तसं मम्मीने सगळे प्रिपरेशन करून ठेवले आहे बिकॉज मी खूप जास्त लकी आहे. तर मला फक्त तो बनवायचा आहे. सो सगळं मी तुम्हाला दाखवते. लेट्स गो. इथे मम्मीने व्हेजीज कट करून ठेवले. ही अख्खी मिरची का ठेवली आय डोंट नो, बट इथे सगळं व्हेजीज आहेत सगळे. आणि इथे आहे बॅटर. आणि मला मम्मी बोलली होती की काय म्हणते, बनवायच्या आधी त्याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा टाक. सो दॅट्स व्हॉट आय एम गोइंग टू डू. बस इतका टाकणार आहे आणि मिक्स करणार आहे बरोबर. मी ठेवला आहे तवा आणि त्याच्यावरती मी थोडंसं तेल टाकणार आहे. मला थोडासा पतला आवडतो आणि मी छोटासाच खाणार आहे. मी थोड्या व्हेजीज ऍड करणार आहे. तुम्हाला माहिती आहे मी हे खात तर नाही, काहीच व्हेजीज नाही खात मी, बट ते दिसायला चांगलं दिसतं सो म्हणून मी ऍड करते. याच्यामध्ये मी लाल तिखट पण ऍड करणार आहे. मी तर तुम्हाला पूर्ण रेसिपीच सांगत आहे यार दोस्त. ओके, आता आय नो की उत्तप्प्याला असं पलटवत नसतात, बट मला तसाच उत्तप्पा खायला आवडतो म्हणून मग मी पलटवला, जे खूप ट्रिकी होतं, बट मी कसं तरी केलं. दोस्तो इट्स रेडी. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मी एकदम पिल्लू खाणार आहे, तर मी पिल्लूच बनवलाय. आणि त्याच्यासोबत मी घेतलाय टोमॅटो केचप. हा आहे माझा ब्रंच. आणि लाईटला आय डोंट नो काय होतं, थोडंसं पण वेगळं सेटअप केलं ना की त्याचं लाईट बरोबर येत नाही. मला ते थोडंसं फिगर आउट करावं लागेल. बट आता वाजला आहे 1 आणि मी खूप जास्त भुकेली आहे. आणि मी जसं सांगितलं की जर म्हणजे मी तर तसा हा एकच खाणार आहे, बट जर मला माझी भूक नाही गेली तर मी एक एक्स्ट्रा बनवून घेणार. माझ्या तोंडातून पाणी येत आहे. माझी काहीच मेहनत नाही आहे, त्याच्यामुळे टेस्ट जर चांगली असेल तर सगळी मम्मीची मेहनत आहे आणि चांगली आहे. आणि मी जरा
तिखट थोडं जास्त टाकलं, मला तिखट लागलं. बट हे टोमॅटो केचप ते थोडं बॅलन्स आउट करत आहे. आता मी डिरेक्टली डिनर करणार. ओ बाय द वे, डिनर मध्ये मी काहीतरी स्क्रॅच पासून बनवणार आहे आणि ते खूप जास्त हेल्दी पण असणार आहे. उत्तप्पा पण आय गेस हेल्दीच आहे, अनहेल्दी नाही आहे. हाय गाईज, तर रात्र झाली आहे आणि अजून डिनर टाईम नाही झाला आहे. बट मला थोडीशी चुटूरपुटूर भूक लागली होती आणि आय नो मी तुम्हाला बोलली होती की या व्हिडिओमध्ये मी खूप जास्त हेल्दी खाणार. बट कुठे गेलो? बट मी याला अनहेल्दी समजत नाही, हे हेल्दी समजून घ्या. सो हे माझं खूप जास्त फेवरेट जीव की प्राण आहे. हे आहे आलू सेव, पण हे बालाजीची आहे आणि मला बालाजीचे स्पेसिफिकली आवडतात आलू सेव, आलू भुजिया सेव. कारण हे थोडेसे वेगळे लागतात आपल्या हल्दीराम्सच्या याच्यापेक्षा. सो मला हे खूप आवडतात आणि मग मी खूप सगळे आणून ठेवते आणि आता मी ते खाणार आहे. आणि येस, हेच आहे माझं स्नॅक्स. आणि मग नंतर जेव्हा मी डिनर करणार तेव्हा तुम्हाला आता दाखवणारच. बट आणि मी हे कशी खाते तुम्हाला माहिती आहे? One hour later. ओके दोस्तो, टाइम झाला आहे डिनरचा आणि आता मी चालली आहे डिनर बनवायला. मी म्हणजे त्याचं डिशचं नाव तर माहिती नाही मला, कारण की मला वाटते पिऊनीच बनवलं आहे, बट मला नाही माहिती. बट आपण म्हणू की व्हेज रॅप, व्हेज रॅप, चीजी व्हेज रॅप. बट मी तुम्हाला दाखवते रेसिपी वगैरे, तुम्ही बघून घ्या. सो चला लेट्स गो, कारण की मला भूक लागली आता. हॅलो फ्रॉम व्हॉइस ओव्हर मृण्मयी. सो या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहेत काही व्हेजीज. तर मी घेतली आहे 2 कॅप्सिकम्स आणि थोडीशी ब्रॉकली घेतली आहे आणि मग मी टोमॅटो पण घेतलाय आणि त्यांना छान मी चॉप करून टाकलाय. तुम्हाला आणखीन काही व्हेजीज पाहिजे असेल तर तुम्ही ते पण ऍड करू शकता. त्यानंतर मी एका बोल मध्ये घेतलेला आहे एक अंड. व्हेज रॅप, चीजी व्हेज रॅप. आता हे आपल्याला एका नॉर्मल ऑमलेट सारखं बनवायचं आहे, त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये तिखट ऍड केलं, मीठ ऍड केलं आणि थोडंसं ते मिक्स केलं. मी एकदम प्रॉपर असं फेटलेलं नाही आहे, बस थोडं मिक्स व्हावं म्हणून मी फक्त थोडंसं असं हलवलंय. त्यानंतर सगळे आपले जे व्हेजीज आहेत ना ते त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. सो ब्रॉकली टाकली, टोमॅटो टाकला, कॅप्सिकम टाकलं आणि परत ते सगळं काही मिक्स केलं. आता तुम्हाला असं वाटत असेल की अंड्यापेक्षा जास्त याच्यामध्ये व्हेजीज दिसतायत, तर हो ते तसं होतं, बट ते नंतर आपल्याला बरोबर ऍडजस्ट होऊन जातं. ऑल्सो मी एक अंड आणखीन टाकलं होतं. सो 2 एग्सचं हे ऑमलेट होणार आहे आणि इतक्या सगळ्या व्हेजीज आहेत. तर एक मी तवा घेतला आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलंय. मी खूप जास्त टाकलाय, तुम्ही थोडं कमी तेल टाका. हे जे ऑइल आहे हे आपल्याला सगळीकडे छान पसरवून घ्यायचं आहे, सो दॅट आपलं ऑमलेट जे आहे ते तव्याला चिकटणार नाही. आणि मग हे सगळं झाल्यावरती आपल्याला आपलं ऑमलेट टाकायचं आहे. थोडंसं मी एका व्यक्तीसाठी म्हणजे माझ्यासाठीच थोडं टाकलं, सो मी हाफ टाकलं आहे त्याच्यामधलं. आणि मग नंतर ते असं थोडं स्पूननी स्प्रेड केलाय, बिकॉज आता ते आपणे आप तर स्प्रेड होणार नाही, कारण त्याच्यामध्ये व्हेजीज जास्त आहेत. तर ते स्पूननी छान स्प्रेड करायचं आहे. थोडंसं ऑमलेट खालून कुक झाल्यावरती आपल्याला त्याच्या वर टाकायची आहे एक चपाती आणि मग आपलं ऑमलेट पलटवायचं आहे, जे मी ऑफ कॅमेरा केलं, कारण की हे खूप जास्त ट्रिकी असतं. सो सांभाळून करा. आणि मग नंतर मी या ऑमलेट वरती ऍड केलेलं आहे मेयोनीज, कारण की ते खूप यम्मी लागतं. सो तुम्हाला जेवढं पण क्वांटिटी पाहिजे तेवढं तुम्ही मेयोनीज टाका. याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो केचप टाकू शकता, पिझ्झा पास्ता सॉस पण खूप मस्त लागतो. आणि मग थोडंसं चीज ग्रेट करून मी टाकलंय आणि तुम्ही बघू शकता की खाली माझे थोडेसे व्हेजीस सांडले आहे. बट आपल्याला हे असं फोल्ड करायचं आहे आणि त्याला दोन्ही साईडनी छान कुक करून घ्यायचं आहे, क्रिस्पी होईपर्यंत. आणि विथ दॅट आपलं हे रॅप रेडी आहे. इतकं मस्त दिसतंय हे आणि मला आता खूप भूक लागली आहे, त्याच्यामुळे ना मी काही बडबड न करता डायरेक्ट खायला भिडली, कारण की खूप डेंजर भूक लागली होती. आणि जशी पण मी फर्स्ट बाईट घेतली, तो क्रंचीनेस, तो गरम गरम रॅप इतका मस्त वाटला. ट्रस्ट मी दोस्तो, हे हेल्दी आहे बट इतकं यम्मी आहे. आणि एका रॅपमध्ये, एका चपातीमध्ये तुमचं पोट भरून जातं, कारण की त्याच्यामध्ये खूप सगळे व्हेजीज पण असतात. सो मला तर हे खूप आवडतं बनवायला आणि खायला, आणि हे बनवणं पण खूप जास्त इझी आहे. तर हे होतं माझं डिनर. ओके दोस्तो, आय गेस दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माझी ती रेसिपी आवडली असेल. आणि मी तुम्हाला खरंच सांगते, तुम्ही जर एग खात असाल ना, ती रेसिपी नक्की एकदा तरी ट्राय करा, तुम्हाला खूप आवडणार. आणि येस, दॅट्स इट. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.